सणाचं नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येणारा एकच पदार्थ तो म्हणजे पुरणपोळी। जास्तीत जास्त सणांमध्ये केला जाणारा पदार्थ पुरणपोळी आहे। उन्हाळा म्हटलं की रस आणि पुरणपोळी केलाच जातो। आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल रस पुरणपोळी। चला तर मग काही सोप्या टिप्स सहित आपण पुरणपोळी बनवूया। तर या इथे पहिल्यांदा आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी घेतलेला आहे 1 ग्लासभर इतकं चणा डाळ आणि त्याचबरोबर इथे मी टाकलेलं आहे 2 चमचे इतकं तांदूळ। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून ज्या ग्लासने आपण चणा डाळ घेतलेली आहे त्याच ग्लासने 4 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। पुरणाला छान एकसारखेपणा येण्यासाठी इथे आपण चणा डाळ शिजते वेळेस 2 चमचे तांदूळ वापरलेला आहे। तर या इथे मी चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे। झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया। तर इथे आपल्याला शिजवते वेळेस गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे। यासोबत इथे मी रस करण्यासाठी आंबे घेतलेले आहेत साधारण 1 किलोभर। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर मी तासभर अगोदर पाण्यात भिजत ठेवलेला होतं, यामुळे यामधला उष्णता कमी होतो आणि रस खायला छान राहतो। तर या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला चाकूने छान चिरून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हात भरणार नाही। तर इथे मी कट करून घेतलेले सगळे आंबे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये केला तर रस काळा पडतो असं म्हटलं जातं, पण या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरलेली आहे त्यामुळे आपला रस काळा पडणार नाही। तर या ठिकाणी सगळे आंबे आणि त्याचबरोबर त्यामधल्या कोळी सगळं छान व्यवस्थित याचा गर काढून घेतलेला आहे। आंब्याचा गर काढून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेलं याला जे काही गर आहे थोडंसं पाणी टाकून या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय। परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय। तर इथे मी साखर टाकून घेत आहे अर्धा कप। आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता। सोबतच इथे मी टाकत आहे बर्फाचे खडे साधारण 3 ते 4। तर यामुळे आपण मिक्सरमधून जरी रस फिरून घेतलं तरी सुद्धा आपला रस काळा पडणार नाही। शिवाय जेव्हा आपण एका बाउलमध्ये हे रस काढून घेतो त्यावेळेस हे बाउल एका थंड पाण्याच्या ताटामध्ये ठेवायचे आहे। फ्रीजच्या बाहेर सुद्धा रस काळा पडणार नाही। आणि त्यासोबत इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे। आता कुकर बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। तर इथे मी 1.5 ग्लास कणिक घेतलेला आहे, म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे मी मैदा वगैरे काही वापरत नाही, आपल्या साध्या गव्हाच्या पिठानेच आपल्याला हे पोळी तयार करून घ्यायचं आहे। तर गव्हाचं पीठ घेत्या वेळेस या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ जे आहे छान मोकळा सुटसुटीत होतो। तर या ठिकाणी यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर असं तिंबून घ्यायचं आहे। पुरणपोळीसाठी जेव्हा पीठ तिंबलं जातं बऱ्याच जणांकडे त्यामध्ये थोडंसं हळद वापरलं जातं। तुमच्याकडे जर पिठामध्ये हळद टाकत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। तर या ठिकाणी आपलं पीठ तिंबून झालेलं आहे। थोडंसं याला तेल वरतून लावून घ्यायचं आहे आणि छान असं तिंबून यावर झाकण लावूया, म्हणजे छान भिजला जातो। या ठिकाणी आपला कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे। आता हे पुरण एका चाळणीवर टाकून घेऊया, म्हणजे यामध्ये असलेलं पुरणाचं पाणी जे आहे म्हणजेच कड जे आहे ते बाजूला होतो। तर या ठिकाणी आपल्याला पाणी जास्तीचं ठेवायचं नाही, हे लक्षात ठेवा। जर या ठिकाणी या पुरणामध्ये पाणी जास्त ठेवताल तर जास्त वेळेस आपल्याला पुरणाला चटका द्यावा लागतो, म्हणजेच घट्ट होण्यासाठी जास्त वेळ परतून घ्यावं लागतं। या ठिकाणी पुरणामधलं पूर्ण पाणी बाजूला झालेलं आहे। आता हे जे पाणी आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये याची कटाची आमटी तयार करून दाखवणार आहे। पुरण भरून घेण्यासाठी इथे मी मिक्सरचा वापर करत आहे। तुम्हाला जर मिक्सरचा वापर आवडत नसेल तर पुरण पात्राद्वारे किंवा पुरण यंत्राद्वारे तुम्ही हे पुरण छान असं बारीक करून घेऊ शकता, किंवा पुरणाच्या चाळणीवर एखाद्या पेल्याने किंवा तांब्याने रगडून तसंही तुम्ही बारीक करून घेऊ शकता। इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे, पाहू शकता। आता याला चटका देऊया, म्हणजेच याला भाजून घेऊया। भाजते वेळेस जेव्हा आपण कढई घेतो ते कढई जाड बुडाची आणि पसरट असायला पाहिजे। आणि त्यासोबत इथे मी 1 ग्लास चणा डाळीसाठी म्हणजेच पुरणासाठी इथे मी 1 ग्लास साखर टाकून घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता। तर इथे आपण साखर पुरणपोळी पाहत आहोत। सोबतच पुरणाला छान चव येण्यासाठी पाव चमचा मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे। साखर विरघळल्यानंतर हे पुरण थोडंसं सैलसर होतं आणि छान असं भाजत गेल्यानंतर छान याला दाटसरपणा येतो आणि घट्ट होतो। पुरण जेवढं छान असं परतून घेताल तेवढं पुरणाच्या पोळीला छान असं टेस्ट येतो। सोबतच याचा रंग सुद्धा छान येतो। तर जसजसं हे भाजत जातो तसतसं याला घट्टपणा येतो। पुरण व्यवस्थित झालं का नाही ते सुद्धा ओळखायची ट्रिक आहे। जेव्हा पुरणामध्ये चमचा रोवून बघतो ते चमचा अलगदपणे खाली पडतो त्यावेळेस समजायचं की आपलं पुरण जे आहे पातळ आहे।
आणखीन थोडा वेळ परतून घ्यायचं आणि जेव्हा चमचा पडत नाही, छान असं उभं राहतो, त्यावेळेस समजायचं की आपलं पुरण छान असं परतल्या गेलेलं आहे. आता आपल्याला कढईमधून बाजूला करायचं आहे. तर गरम असते वेळेसच आपल्याला कढईमधून हे पुरण बाजूला करायचं आहे, म्हणजे याला असलेलं सगळं आपल्याला छान असं व्यवस्थित खरडून घेता येईल. थोडंफार राहिलेलं यामध्ये आपल्याला कट टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा सुद्धा जे पुरण आहे वाया जाणार नाही. तर या ठिकाणी आपलं पीठ सुद्धा छान असं भिजल्या गेलेलं आहे. एकदा पूर्ण व्यवस्थित असं या पद्धतीने तिंबून घ्यायचं आहे आणि आपल्याला पोळ्या करून घ्यायच्या आहेत. तर थोडंसं याला तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून हाताला लागणार नाही. आता पिठाचा उंडा थोडासा आपल्याला घ्यायचा आहे आणि गोल पेड्याप्रमाणे करून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडंसं पीठ सैलसर ठेवलेलं आहे, म्हणजे सैलसर पीठ ठेवल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित पसरतो. थोडं घट्ट ठेवताल तर पीठ व्यवस्थित पसरणार नाही आणि कडा आपल्या पोळीच्या तशाच राहणार. तर या ठिकाणी पेड्याप्रमाणे हे पीठ करून घेतल्यानंतर थोडंसं पोळपाटावर पीठ टाकून घेतलेलं आहे, हाताने व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे. थोडंसं मोठं पुरीसारखा आकार करून घेतलेला आहे. त्यामध्ये पिठाच्या दुपटीने आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. पुरण सुद्धा छान गोल लाडूप्रमाणे करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये ठेवून पीठ जे आहे खालचं वरच्या साईडला अशा पद्धतीने ओढायचं, मोदकासारखं करून घ्यायचं. त्यानंतर छान असं व्यवस्थित चपटं करून त्याला एकसारखं तयार करून घ्यायचं आहे. पोळपाटावर ठेवून हे पुरण सगळीकडे हाताने पसरून घ्यायचं आहे, त्यानंतर लाटून घ्यायचं आहे. तर हे ट्रिक केली तर छान व्यवस्थित पुरण कडेपर्यंत जातो. पोळी लाटून घेत्या वेळेस पोळी जास्तीचं उचलायचं नाही आणि याच्या कडा अगोदर लाटून घ्यायचा. हवं तर तुम्ही हे पोळपाट थोडंसं सरकून तुम्ही लाटून घेऊ शकता आणि कडाच लाटायचं हे सुद्धा लक्षात ठेवा. मध्यभागी जास्त जोर द्यायचा नाही. सगळीकडे पुरण जे आहे व्यवस्थित पसरेल या पद्धतीने लाटून घ्यायचं आणि पुरण थोडंसं बाहेर साईडला दिसू लागतं, त्यावेळेस समजायचं की आपली पोळी छान असं तयार झालेली आहे. पोळी भाजण्यासाठी मी आधीच तवा गरम करायला ठेवलेलं होतं. यावर तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तूप सुद्धा टाकून घेऊ शकता. त्यानंतर यावर पोळी टाकून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे. वरच्या साईडला थोडंसं कोरडं वाटू लागलं की आपल्याला पलटून घ्यायचं. ही पुरणपोळी भाजते वेळेस मोठ्या गॅसवर भाजायची नाही, हे लक्षात ठेवा. मध्यम गॅस ठेवायचा, अगदी बारीक गॅस ठेवायचा नाही. तर पोळी थोडंसं फुगू लागलं की साईडला तेल किंवा तूप टाकायचं, म्हणजे छान असं फुगल्या जाते. तर आता आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली ही पोळी तयार झालेली आहे. या ठिकाणी आपली पोळी तयार झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर दुसरी पुरणपोळी सुद्धा याच पद्धतीने करायचं. तर या ठिकाणी पुरण व्यवस्थित झालं की पोळी छान तयार होते आणि त्याचबरोबर जेव्हा आपण पुरणपोळीसाठी हे पीठ मळून घेतो त्यावेळेस पीठ जास्त घट्ट ठेवू नये, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि भाजते वेळेस मोठ्या गॅसवर भाजायचं नाही आणि व्यवस्थितशीर असं सगळीकडून छान असं खरपूस भाजेल या पद्धतीने भाजायचं, म्हणजे पुरणपोळीला छान चव येते. तर पुरणपोळी करते वेळेस सुरुवातीला छोट्या छोट्या करून पाहायच्या, व्यवस्थित जमल्या की मोठ्या करायच्या. आणि त्याचबरोबर पुरणपोळी जेव्हा आपण भाजतो त्यावेळेस मस्त टम फुगती, त्यावेळेस तर अगदी हळूवारपणे आपल्याला उलटून घ्यायचं. बऱ्याचदा यामधलं वाफ जे आहे हाताला धावू शकतो, त्यासाठी अगदी हळूवारपणे आपल्याला उलटून घ्यायचे आहे. आणि छान असं फुगली की त्यावेळेस पलटवते वेळेस सुद्धा बऱ्याचदा मोडू शकते. काळजीपूर्वक आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पुरणपोळी करते वेळेस पुरण व्यवस्थित जमलं आणि त्याचबरोबर कणिक व्यवस्थित तिंबल्या गेलं की पुरणपोळी व्यवस्थित जमतो. तर मस्त अशी आपली पुरणपोळ्या तयार होत आहे. तर याच पद्धतीने 2 उंड्याच्या पुरणपोळ्या सुद्धा करतात. तर पिठाचे 2 उंडे करून घ्यायचं आणि हाताने थोडंसं पसरून घ्यायचं, त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून घ्यायचा. तर या ठिकाणी पुरणाचा गोळा पिठापेक्षा दुप्पट ठेवायचा. त्याच्या कडा व्यवस्थित चिटकून घेतल्यानंतर हाताने पुरण व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आपल्याला हे छान याच्या कडा लाटून व्यवस्थित पोळी तयार करून घ्यायची आहे. सुरुवातीला ज्या पद्धतीने पुरणपोळी भाजून घेतलो त्याच पद्धतीने हे पुरणपोळी सुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर मस्त अशी आमरस आणि पुरणपोळी खायला खमंग लागते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर अशाच मस्त व्हिडिओजमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.